श्री स्वामी समर्थ। आज इथे आपल्याला फ्राय मोमोज बनवायचे आहेत घरच्या घरी। अशा पद्धतीने खूप छान चव लागते याची। आपल्याला बाहेर जायची अजिबात गरज नाही, घरच्या घरी मोमोज तयार होतात अशा पद्धतीने। आणि चटणी पण झटपट केलेली आहे मस्तपैकी। चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। इथे आपल्याला फ्राय मोमोज बनवण्यासाठी थोडं साहित्य सांगणार आहे मी तुम्हाला। इथं पाव किलो गाजर मी असं बारीक कट करून घेतलं आहे। जेवढं बारीक होते ना तेवढं बारीक कट करायचं आपल्याला। आणि एक अर्धा किलो पत्ता गोबी आहे। पत्ता गोबी पण एकदम बारीक कट करायची। कमी जास्त प्रमाण करू शकता गाजराचं आणि पत्ता गोबीचं। फुलगोबी नाही, पत्ता गोबी आहे। शक्य होईल तेवढं बारीक करायचं। हे मी सगळं बारीक करून घेतलेलं आहे। याच्यामध्ये कांद्याची पात आहे थोडीशी, एक वाटीभर कांद्याची पात आहे। आणि एक 7-8 लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। आणि हा पातीचा कांदा पण कट करून घेतलेला आहे। तुम्ही पातीचा कांदा नसेल तर साधा कांदा वापरू शकता। बारीक अद्रक केलेला आहे। सगळं थोडंसं आपल्याला आधी फ्राय करून घ्यायचंय। त्याच्या आधी आपल्याला मैदा थोडासा तुंबवून घ्यायचंय, मैदा चुरून घ्यायचंय। इथे एक मोठी कटोरी मैदा मी स्वच्छ करून घेतलेला आहे, ते टाकून घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। थोडंसं तेल टाकून घेऊया, तेल किंवा तूप चालेल। तेल आणि मीठ मैद्यामध्ये मिक्स करून घेऊया हाताने। आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे। मैदा तिंबून ठेवलं ना की मग हे मैदा छान भिजला जातो। जसं आपण करंज्यासाठी तिंबतो ना तसाच गोळा तिंबून घ्यायचा मैद्याचा। असं हातावर थोडं पाणी घेऊन थोडं थोडं टाकून घ्यायचं, एकदाच नाही टाकायचं। साधारण 2 ते 2.5 ग्लास मैदा असेल। मैदा जास्त झाला तरी काही होत नाही, आपण त्याच्या पुऱ्या आपण करू शकतो। आता याचा घट्टसर असा गोळा बनवून आपण झाकून ठेवून द्यायचंय। तर मोमोजचं पीठ तयार झालेलं आहे मैद्याचं। आता हे झाकून ठेवूया आपण, एक झाकण ठेवून किंवा कपडा ठेवा। गॅसवर इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला। त्याच्यामध्ये आपल्याला सर्व भाज्या फ्राय करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये एक थोडंसं तेल टाकून घ्यायचंय। तेल जास्त वापरायचं नाही, एक पोहे खायचा जे चमचा असतो ना तेवढं तेल पुरेसं आहे। तेल गरम झाले की आपल्याला हा लसण टाकून घ्यायचा आहे। तेल गरम झालेलं आहे, एकदम बारीक कट करून घेतलेला लसण टाकून घेऊया। भाज्या आपल्याला जास्त फ्राय नाही करायच्या, थोडंसं त्याचा कच्चापणा घालवायचे। अद्रक कट केलेली ते पण टाकायचे। आता हिरवी मिरची कट केलेली ते टाकून घ्यायचे। आता हे थोडंसं भाजलं ना की थोडंसं याचा कच्चापणा गेला की आपल्याला कांदा टाकून घ्यायचे। भाज्या तुमच्या जास्त असतील ना मोमोच्या, थोडंसं तेल जास्त वापरा, म्हणजे 2 चमचे टाकायचं। आता हे थोडंसं भाजून झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा कोणताही कांदा चालेल, तुमच्याकडे पातीचा असेल ना खूप छान होतं। जर नसेल तर तुम्ही साधा कांदा वापरू शकता। आता कट केलेली पत्ता गोबी टाकूया। पत्ता गोबी छान भाजून घेऊया, फ्राय करून घ्यायची थोडीशी। पत्ता गोबी भाजताना एक थोडासा बटरचा तुकडा टाकणार आहे मी, म्हणजे चव थोडी छान येते, लेकराला आवडते, मुलांना, लहान मुलांना। आता हे फ्राय करून घेऊया। जास्ती नाही, एक थोडासा तुकडा टाकायचा छोटा। पत्ता गोबी थोडीशी फ्राय झाली ना त्याच्यामध्ये गाजर टाकून घेऊया। आता हे दोन्ही एकत्र करून फ्राय करून घेऊया। नंतर आपल्याला कांद्याची पात टाकायची। कांद्याची पात आवडत नसेल तर नका टाकू, पण छान लागते। गाजर आणि पत्ता गोबी छान फ्राय झालेली आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी कट केलेली कांद्याची पात टाकून घ्यायची। हे पण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे। स्टफिंग थंड झाल्यावर आपल्याला मीठ टाकायचं आहे। थोडासा सोया सॉस आणि मीठ टाकणार आहे मी। आता मीठ टाकलं ना स्टफिंग पूर्ण असं पातळ वितळल्यासारखं होतं, त्याच्यामुळं शेवटी टाकायचं मीठ। हे मिश्रण जे आहे ना थोडंसं पातळ झाल्यासारखं होतं, म्हणून शेवटी मीठ टाकणार आहे। भाज्या इथं सगळ्या फ्राय झालेल्या आहेत। एक 4 ते 5 मिनिटं लागलेले आहेत मला। मीडियम टू लो गॅसवर मी फ्राय करून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करून घेऊया आणि एका परातीमध्ये हे काढून घेऊया।
आता हे परातीमध्ये पसरवून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं याला. मग आपल्याला याच्यामध्ये मीठ आणि सोया सॉस वापरायचे. सोया सॉस तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर काही चालतं. तुम्ही फक्त मीठ पण वापरू शकता. हे पसरवून थंड करून घेऊया. आपलं जे स्टफिंग आहे ना ते थंड होईपर्यंत आपण मैद्याचे गोळे करून घेऊया. मैदा छान भिजलेला आहे आपला. याच्यावरून थोडंसं आपण असं इथे जे मनगट असताना याच्याने थोडंसं मऊ करून घेऊया. मैदा इथे साफ करू, इथे ओटा छान साफ करून मी ओट्यावरतीच हे बनवणार आहे. मोमोजचे साठी लागणारे मैद्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचं, म्हणजे एकदम सोपं जातं करायला. आपलं जे स्टफिंग थंड होईपर्यंत आपण हे करून घेऊया. थोडंसं तेल लावायचं, हाताला तेल लावायचं. स्टफिंग किंवा तुम्ही सारण म्हणू शकता, करंज्याचं जसं सारण म्हणतो ना आपण तसं पण म्हणू शकता. आता हे असं लांबसर करूया. आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आपण. एकदम छोटं करायचं, खूप मोठं होतं याचं मोमोज, कारण की मैदा असा पसरत जातो ना. जेवढी साईज पाहिजे असेल ना तेवढी करू शकता तुम्ही. आता हे साईज मध्ये मी कट करून घेतलेलं आहे. आता एक गोळा घ्यायचा, असा हाताने गोल करायचा आणि चपटी करून असं सगळं बनवून घ्यायचं आणि याची छोटीशी पुरी लाटून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने करून छोटीशी पुरी लाटून घ्यायची. आपल्याला सगळं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आणि बाजूला ठेवून देऊया. मोमोजचं सारण आहे ना थंड झालेलं आहे, बघा हाताने काढते मी. आता याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचंय. तुमच्या चवीनुसार टाका मीठ. 1 चमचा सोया सॉस तुमच्याकडे असेल तर वापरा, मी आधीच सांगितले. आता हे मिक्स करून घ्यायचंय. छान सुकं सुकं झालेलं आहे, ओलसरपणा जास्त नाहीये. थोडी चव बघायची, लागत असेल तर मीठ टाकून घ्यायचं अजून. आता हे मोमोजचं सारण आपलं तयार आहे. आता हे बनवलेली लाटी घ्यायची, छोटीशी पुरी लाटून घ्यायची. थोडासा सुका मैदा टाकायचा आणि याला लाटून घेऊया. थोडंसं पातळ लाटायचं म्हणजे मोमोज छान लागतात. पातळ अशी मी ही मोमोजची पुरी लाटून घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आणि याचं मोमोज तयार करून घ्यायचे. तुम्ही मोमोज कशाही पद्धतीने आकार देऊ शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार. मैदे आपलं मोदक सारखं पण देऊ शकता किंवा मोमोज आपण बनवतो ना तसं पण देऊ शकता. कोणत्याही आकाराचे मोमोज असतात. आता हे टाकून घेऊया. बसते तेवढं सारण टाकून घ्यायचंय. आता ही घडी ना अशी उचलायची दोन्ही हाताने, जे आपण साडीला मिरवण्या जसा फोल्ड करतो ना तशा करून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने हे असं हातात पकडू पकडू असं फोल्ड करून घ्यायचं. आणि असा हा मधला भाग असतो ना असा दाबून घ्यायचा. मस्त दाबून घेतलेलं आहे मी. हे बघा, अशा पद्धतीने हे मोमोज बनवलेले आहे. अशाच पद्धतीने मी सगळे बनवून घेणार आहे. कोणीही पद्धतीने बनवू शकता तुम्ही, मोदकासारखे पण बनवू शकता. हे बघा, आता दुसरे पण असंच बनवून घेऊया. दुसरी पण पुरी मी लाटून घेतलेली आहे बघा, अशा पद्धतीनं. एकदम असं पतला नाहीये, पण थोडीशी पातळ करायची म्हणजे चव छान लागते मोमोजची. ह्याच्यामध्ये आता सारण भरून घेऊया. थोडंसं कमी भरायचं, एकदम गच्च नाही भरायचं, तळल्यानंतर सारण बाहेर येऊ नये. आता हे दोन्ही हाताने पकडायचं बाजूने. आता फोल्ड करायचं, असं एका साईडने फोल्ड करायचं. हे पहा, हे असं फोल्ड करायचं. हे असं घेऊन असं फोल्ड करायचं. आणि आता हे मधला भाग असा दाबून घ्यायचा, म्हणजे असे तोंड मिळून घ्यायचंय मोमोजचं, असं म्हणजे सारण बाहेर येऊ नये. हे बघा, अशा पद्धतीने सगळे मोमोज आपल्याला बनवून घ्यायचे. मग आपल्याला याला तळून घ्यायचे. आता तुम्हाला एक दुसरा मोमोज तयार करून दाखवते. जो मोदकासारखा असतो ना तो. याच्यामध्ये सारण टाकून घेऊया.
आणि हे मोदकासारखं आपण असं बाजूने असं दाबून घ्यायचं. आता हे तोंड असायला मिळून घ्यायचं, असं चिटकून घ्यायचं. हे शेंडा जे असतो ना त्याचं थोडंसं मैदा काढून घ्यायचं. हे बघा, हे पण मोमोज बघा अशा पद्धतीने केलेलं आहे. तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता. आता हे सगळे मोमोज आपण करून घेऊया. मी ते 1 प्लेट मोमोज बनवलेले आहेत दोन्ही पद्धतीचे. आता हे तळून तुम्हाला दाखवते. बाकीचे जे मोमोज आहेत ना मी नंतर करणार आहे. गरम छान लागतात. आता हे तळून घेऊया. एका कढईमध्ये भरपूर असं तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. छान तेल गरम झालं ना गॅस आपल्याला कमी करायचा, मिडियम टू लो गॅसवर तळून घ्यायचं. एक झारा घ्यायचा अशा पद्धतीचा. याच्यामध्ये असं ठेवून आपल्याला मोमोज असे किंवा तुम्ही पुरीसारखं पण तळून घेऊ शकता, असे पण तळू शकता. गॅस मिडियम टू लो ठेवायचा आपल्याला. हे बघा अशा पद्धतीनं तळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने तळल्या जातील. किंवा मग असं तुम्ही खाली टाकून पण तळू शकता. तेल थोडं भरपूर टाकायचं, म्हणजे पूर्ण आपल्याला झारा आहे त्या तेलामध्ये बुडल्या जाईल. खरपूस असं असे मोमोज छान तळून घ्यायचं आपल्याला. मिडियम टू लो गॅस करायचा. जास्त फुल गॅसवर तळलात ना मग तळल्या जात नाहीत. किंवा तुम्ही असं कढईत टाकून पण तळू शकता. मोमोज छान तळून झालेले आहेत. हे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते तळण्याची. बघा अजिबात भाजी बाहेर आलेली नाहीये. आता हे मोमोज एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. मोमोज टाकताना थोडा गॅस कमी करायचा. हे अशी पण पद्धत तळायची, जसं आपण करंज्या तळतो ना तशा पद्धतीनं. लगेच आपल्याला पलटायचं नाहीये, थोडंसं तळलं की मग पलटायचं. ते सगळेच टाकून घेते मी. तेल भरपूर आहे त्याच्यामुळं. किंवा तुम्ही ते चाळणीमध्ये मी दाखवल्याप्रमाणे पण तळू शकता. आता हे जे आधी टाकलेले मोमोज आहेत ना हे असं पलटून घेऊया थोडंसं. अलगद असं चमच्याने हलवायचं. हे थोडंसं आधी टाकलेले मोमोज तळून झालेले आहेत, हे काढून घेऊया आता. बघा अजिबात कोणतीच बाहेर बाबा आलेली नाही भाजी. हे आपण मोमोची नाही ते आपण दोन्ही प्रकारचे करून दाखवलेत मी. तुम्ही कोण्याही पद्धतीचे करा. आता हे सगळे एका प्लेटमध्ये तळून घ्यायचे. आता हे पण मोमोज आपले फ्राय झालेले आहेत, तळून झालेले आहेत. हे काढून घेऊया. हे बघा किती सुंदर झालेले आहेत. हे पण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि अशाच पद्धतीने सगळे मोमोज आपल्याला करून घ्यायचे. किती सुंदर झालेले आहेत. ह्याची झटपट अशी चटणी तुम्हाला बनवून दाखवते, म्हणजे लोक एका 2 मिनिटात होणारी. तर झटपट चटणी तुम्ही कशी बनचाल. इथे आपल्याकडे मेयोनीज आणि सॉस असेल तरी चालेल. एक वाटी घेतली आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस टाकून घ्यायचा. आता मेयोनीज पण टाकून घ्यायचं. दोन्हीचं प्रमाण कमी जास्त चालेल. आता चमच्याने मिक्स करून घेऊ व्यवस्थित असं. थोडंसं जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल ना थोडंसं आपण चिली फ्लेक्स टाकायचं. एकदम थोडंसं. तिखट नाही आवडेल मुलांना देत असाल तर नका टाकू. आणि थोडंसं ऑरिगॅनो टाकायचं. आता हे एकदा मिक्स करून घेऊया. झाली झटपट चटणी आपली मस्त मोमोजची. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर ही चटणी करून पहा, खूप छान लागते. मस्तपैकी आपली झटपट अशी चटणी आणि मोमोज फ्राय तयार आहेत. खूप सुंदर लागते ही चटणी आणि मोमोज. तुमच्याकडे वेळ नसेल तर ही चटणी नक्की करून पहा आणि मोमोज पण नक्की करा. तुमच्याकडे जर वेगळी रेसिपी असेल तर मला नक्की पाठवा. धन्यवाद.